हॅलो भावांनो, स्वागत आहे तुमचं डेली ब्लॉगच्या डे 3मध्ये. काल तर मजा आम्ही खूप केली. आज पण आज पण कामाला सुट्टी आहे. माझ्या कामाला जास्तच काहीतरी भरलं आहे असं मला वाटते, तर आम्हाला आज पण सुट्टी दिली आहे. सो आज पण काहीतरी टाईमपास असेल तर आता मी चालला आहे, जरा जातो, बघतो कुठे कॉन्टेंट भेटतो. कॉन्टेंटच्या भीक मागे लागले जरा मला, सो जरा मी शोधतो कुठे कोण आहे बाहेर असेल तर बघतो काय होतं आहे. तर ठीक आहे, दाखवतो तुम्हाला. ब्लॉग चालू करून झाले 4-5 तास. मी आता परत चालायचं आम्ही जिमला. हाय यो, अरे केस म्हणजे अशी का दिसते? ही घाणेरडीच आहेत, माझी पण घाण झाल्यात. गाडी मला फोडायचं सांग ना काहीतरी यार. मी फोड्यांचं पण कोणाला विचारतोय? मी फोड्यांचा पण एक्सपिरियन्स आहे ना म्हणून बोलतोय. वाव, मला शिवणी सांगितलेली कोणतरी क्रीम. कोणती क्रीमचं नाव काय? नाही प्रमोशन नाही करायचं. आम्ही फेमस झाले भावा, प्रमोशन वगैरे तर करत नाही. आता दाखवतो पुढे जिममध्ये गेल्यावरती. चल कमॉन. जाणार. अरे तू किती मारते आता? तू किती मारते आता? तर 10 मारला, आता 12.5 ना. ट्राय कर. 2 हफ्त्याने 12.5. त्याने 10 मारले. हा आला. बट तू किती मारला? हा बट दाखवतोय भाई. 12.5 घेऊन चाललाय. जा शबाश भाई. तुझी कधी प्रगती होणार काठी यार? तू कधी मारणार 12.5? ब्रो स्टेप बाय स्टेप जायचं. बघा लाल झाला. शबाश शुभा, मस्त. अरे सर हाय. अरे आपकी इंस्टा आईडी बोलो. अरे भाई इंट्रो क्या तू इंस्टा आईडी बोल. तेरी इंस्टा आईडी तो बोल ना. बता देख तेरे को रील फेमस होएगा तो बता. अभी डिलीट मारा ना किसी के बोलने के बाद. ये पगलू है अभी किसका वो पता नहीं. जिम पगलू रे मतलब. चल बट ना. मगाशी गेलेले. थांब ना भाई, तू परत लाजवतो यार का भाई. नाही जुना ही आहे. अरे 10 मारलेले ना. ट्रेनर शुभ एडिट्स. शाबाश. यांचा आहे चेस्ट, माझी आहे बॅक. सो मी एकटाच आहे. हे चौघाचा आहेत आणि मी एकटा पडले. माझा पार्टनर नाही आला म्हणून आमचा वर्कआउट झाला आहे. डन. आम्ही याचा पंप बघितला, 1 नंबर पंप आहे घाटेचा. ह्याच्या मागे बैल आला का? ह्याच्या मागे बटरफ्लाय, ह्याच्या मागे 3D वाला बटरफ्लाय, एकदम VFX वाला. ह्याचा काय माहिती नाही. ओके काय माझ्या मागे माकड आलाय. बस झाला खुश. नो गॉड लाईक. आम्ही तर जिममधून निघाल्यात. आता मॅच चालू होतील. आम्ही चालला आता घरी. सो घरी जाऊन या BGMS वॉचिंग BGMS. आणि आता इंटरव्ह्यू चालू आहे. A few minutes later. नमस्कार. काय नमस्कार भावांनो. हा काहीतरी माहिती देतो झाडांबद्दल आणि पावसाबद्दल. तर दे आता काय पावती बोलत होता माहिती दे. चुकून पावती झाली. अरे ती आपली फंडाची. बोल लगेच. चल बोल लवकर बोल. मी काय बोलतो, फंडात पैसे द्या. फंडाचे पैसे तुम्ही देत ना, आमचे बरोबर आहेत. माझे बरोबर आहेत. चापरे बघ जरा. तू पाठवतात नाही बघणार कसं केलंय बघ जरा. हा ठीक आहे. अरे पण हे पांचाळ बोल ना आता. तर आपण काय केलं पाहिजे? आपल्याला सर्वप्रथम आपल्या लोकांना ना शिक्षा दिली पाहिजे. झाडे कापतात. आपण झाडे नाही कापली पाहिजे. आणि आपला जो आपण निसर्ग आहे तो आपण स्वच्छ ठेवला पाहिजे. खूप स्वच्छ, जेणेकरून निसर्ग स्वच्छ राहील. मग कुठे काय घाण पसरणार नाही, कुठचा रोग होणार नाही. हो बरोबर ना. राईट. आपण निसर्गाला त्रास देतो आणि मग निसर्ग आपल्याला त्रास देतो. दॅट्स गुड थिंग. जोपर्यंत थांबत नाही तोपर्यंत आपला त्रास होतच राहणार. येस. सायलेंट करतोय तू, बोल ना चोमू. आता तुम्ही बघू शकतात की आपल्याकडे एवढं पाणी वगैरे भरतंय. हा तर हे जे आपण जंगल तोडतोय त्याच्यामुळेच होते सगळं. किंवा माणसाला ना असं खूप पाणी पडेल, साठेल, ते रस्ता एकदम परफेक्ट बनवलं पाहिजे. म्हणजे किती पाणी साठवून दे, लगेच 5 मिनिटांमध्ये ते पाणी क्लिअर झालं पाहिजे. असं काहीतरी रूट बनवायला पाहिजे. रस्त्याखाली टाकी बनवूया का बरं? टाकी कशाला? टाकी भरेल पण. म्हणजे टाकी काहीतरी
ते तिकडं पाणी डायरेक्ट गटारा थ्रू समुद्रात गेलं पाहिजे. कळलं? नाही पुढे पाणी साठायला नाही पाहिजे. समुद्रात भरला तर इकडे नाही पाणी येणार. समुद्र ते फ्लडिंग वेगळं आहे आणि पावसाचं पाणी साठणं वेगळं आहे. नाईस. मला असं वाटतंय की गव्हर्नमेंटनी चांगले रोड्स बांधले पाहिजे, चांगले गटर्स. मी खरं बोललो ना, आपल्या गव्हर्नमेंट चांगली नाहीत. बापरे, हे सगळं बोलायचं तुम्हाला ब्लॉग मध्ये. घ्या बोला यस बोला. बघ ना बाहेरच्या देशातले कसे असतात, कसे राहतात, त्यांची लाईफस्टाईल बघ कशी आहे, त्यांची माणसं पण तशी आहेत ना, त्यांचे इन्फ्रास्ट्रक्चर, त्यांचे बिल्डिंगचे सगळे हे, तिकडचं आर्किटेक्ट बघ किती भारी आहे ना, आपल्याकडचं बघ असं आहे. ओके. पण त्यांची माणसं पण तशी असतात समजून घेणारी, जे काम करतात फटाफट. अशी लोक असतात ते कचरा टाकत ना रस्त्यावर, त्या का. पण पहिले गव्हर्नमेंटला नीट केलं पाहिजे, मग माणसं कळलं का. भाई तुम्ही कोणत्या सीटवरती बसल्यात, इथे बेडवरती आडवे पडल्यात आणि हे सगळे बाता ठोकताय. ठोकत नाही, बोलतोय आता मला सांग, फॅक्ट बोलतोय. ओके कुठच्या तरी मार्केटमध्ये गेलास आणि कुठच्या तरी मॉलमध्ये गेलास, मॉलमध्ये असं कोण कचरा फेकतात का, पण मार्केटमध्ये फेकतात. हेच आहे, जर गव्हर्नमेंट एकदम नीट करणार मग लोकांना पण समजणार आता कचरा नाही पाहिजे. बरोबर समजलं मला. काय बाहेर हे दिलं हेतू समजला पाहिजे. हो बरोबर आहे. पण तुम्ही खूप जास्त जोरात फेकता, तरी खूप वर्ण थोडं या खाली बोलतोय. हो खरं बोलतात तर आहेत तुम्ही, खरं बोलतोय. हो त्याला पॉइंट आहे. जे काय बोलणार खरं बोलणार, खरं शिवाय काय नाही बोलणार. तरी चालेल. काय बोलतोय शुभम आता काय बोलतोय शुभम, बोल ना. मी सांगेन त्यांना काय आमच्याकडे रोड पहिले बांधला ना, मग बोलणारच आम्ही. हा काय घाबरतो का? किती आमच्या रोड किती फालतू आहे. मुंबईमध्ये रोड किती हे बघ, कसे खड्डे आहेत, रोड मध्ये खड्डे आहेत. कळलं का. आपल्याकडे काय झालंय ते वडाखाली, ते तिकडे झालंय ते आपला जाता रस्ता, तिकडे तलाव बनतायत छोटे छोटे. अरे बाबांच्या इकडे ते समजलं मला. हो कळलं. अजून काय बोलू शकतो, अजून काय कमी आहे आपल्या भारतामध्ये, कुठच्या गोष्टीची कमी आहे. कसली कमी जरा तुला कसली कमी वाटते आपल्या देशामध्ये. आपल्या देशामध्ये लॅम्बोर्गिनीची खूप कमी आहे. शाबाश बेटा, बहुत बढ़िया मुन्ना. लॅम्बोर्गिनी आहेत मग आपल्याकडे नाहीत. अरे ह्याच्याकडे आहे ना ते कोणत्या त्या काळात हॉट व्हील्स, ह्याच्याकडे आहे, शुभमकडे आहेत खूप साऱ्या गाड्या. मला असं वाटते लॅम्बोर्गिनीची प्राइस कमी केली पाहिजे. मग KTM सारखं त्यांचा हाल होईल. थांब काहीतरी झालं, लॅम्बोचं काहीतरी तुम्ही बोलत होते. लॅम्बोचं सोड, मग आपण एक हे करूया का, काय ते आठवलं. हा बोल काय तर बोलायचं होतं स्वतःच. कंपनी खोलायची, गाडी बनवते ती असं. पण पहिलं आपल्याला सगळं शिकायला लागेल. त्यातच 5 वर्ष जातील. स्वतःची कंपनी, बापरे. बघ ना खरं काय पण बोलतो बे बाबा, खरं बोलतोय. इथे फंडा 100 रुपये देत नाही हा, आणि स्वतःची कंपनी खोलायची साला. आपल्या कंपनीचं नाव काढूया नाही ते. आपण KTM तर झालंय ना. KTM आपला KTM आहे स्ट्राईक पडेल. आपण इकडे आहे का KTM नाही वड, हा ते तर आहे. काय ठेवू शकतात, आपण ठेवू शकतो. लवकर बोला, खालती पाणी आलंय. हे बघा ना भावांनो, हे बिझनेसचे प्लॅन करतात, आडवे पडले ते. पाणी आलंय हा, आणि बिझनेसचे प्लॅन करतात. आता तेच बोलतोय, पाणी आलंय तर घरी जाऊन पाणी भरा, नंतर पण बिझनेसचे तिघांना पण पाणी भरायचंय. तर तुम्ही दोघं जा, मी पण खालती पाणी भरतो. आणि बिझनेसचे प्लॅन करतायत बे. जा पाणी भरा पाईपला, आपापल्या घरचे फालतू झाले. आपण पहिले नाही भाऊ बघ मेन काय माहितीये का, काय असते ते आयुष्या गावात वड विचारलो रे. फक काय असते थांब ना, मॅनिफेस्टेशन. हा ते गरजेचं आहे, समजलं. आपण मोठी कंपनी बसवत कारची, मोठ्या कारची. आपण छोट्या कारची बनवू ना. नॅनो नाही, तुझ्याची नॅनो नाही, हॉट व्हील सारखं. हो नॅनो खूप काय चांगली कंपनी आहे. टाटा चांगलीच कंपनी. मग त्यांनी आपल्यासाठी बनवली, तुला माहिती आहे ना. हा तुम्ही ते बोलतो छोटं हॉट व्हील सारखे. आपण एक कंपनी खोलू हॉट व्हील सारखी, ती छोटे छोटे कार बनवतील. आपले लहान पोरं किंवा असे कार एन्थुसायझर्स नाही, कार कलेक्टर्स, ते हे घेतील आपले प्रोडक्ट्स. हो का. सो आपल्याला कार ठीक है, मग ट्राय करूया. कुछ करते लाइफ में, कुछ बनना है तो कुछ करना पड़ेगा ना. बनवतात कसं, पहिला खालचा ढाचा घ्यायचा ब्लॅक कलरचा, त्याला 4 चाकं चिपकायची,
त्याच्यामध्ये मोटर लावायची, त्याच्यावर वर चढायचा चिपकवायचा. मोटर कशाला करायचं? अरे हा आपल्याला मोटर नाचव ओके रिमोट नाही पाहिजे ना. बोललेलं पाहिजे ना. हा मग मध्ये पोकळ नाही ठेवायचं ना, जरा भरी पाहिजे नुसतं समजलं ना, मग लोक घेणार. ह्याला माहिती आहे ना पाहिजे चला हा घेतो ना मोटरची पाहिजे. मेटल पूर्ण. आपण पहिले जाऊया मेटलवाल्याकडे, त्याच्याकडनं पहिले घेऊया मेटल, मग जाऊया टायरवाल्याकडे, म्हणजे खरे नाही छोटे छोटेवाले, तिकडे जाऊन टायर घेऊया. बाकी बनवायचं काम करेल कोण ना कोण. ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. कुछ करते इसके ऊपर. अजून कुठच्या बिझनेस आपल्या कंपनीचा शुभ एडिट्स कंपनीचं नाव तुझे शुभ एडिट्स कंपनीचं नाव. मला वाटतं कंपनीचं नाव ए शिर्के ब्लॉग्स कसं आहे, घाण आहे. फालतंय, खूप फालतंय. आता तू तुझं काय आहे का? माझं हां माझा पुढे येईल. टोबी कार्स टोबी का ह्याचं टोपी कास टोबी कार्स, टोबी ऑटोमॅटिव्ह, ऑटोमॅटिव्ह. टोबी व्हील्स टोबी व्हील्स, टोबी व्हील्स, टोबी चाक. नको खूप घाण वाटतंय हे. अरे टोबी चाक आता ते बोलायला घाण वाटतं. म्हणजे famous तू ब्रँड होणार ना ये. तेव्हा बघ सगळे हम्म, माहिती आहे ना. तुम्हाला तर माहितीच आहे. टोबी स्टेरिंग, नको टोबी स्टेरिंग, टोबी हँड ब्रेक, टोबी गेअर, टोबी गेअर इज गुड. टोबी गे टोबी टोबी गेअर आहे, टोबी गिअर, येस इट साऊंड गुड. टोबी क्लच, हां आता सगळं लाव ना. परत ना साईड सिग्नल, टोबी साईड सिग्नल, टोबी स्टँड, सगळं घे. टोबी सीट, टोबी सीड, टोबी स्पीड, सगळं करत बस. टोबी स्पॉइलर कसं आहे, मस्त आहे ना. खूप घाणेरड आहे रे. त्याच्यात शुभ एडिट चांगलं वाटतंय. आईचा कॉलाला पाणी भरायला, चल पाणी भरून ये. तुझं काय? तो आज केलं इतना ही मिळतं हे अगली व्हिडिओ. नाही नाही गॉड लाईकची आता मॅच बघतोय ना मी, तर आता मी पाणी भरून मॅच बघणार आहे. तो गॉड लाईक गॉड काय, दिल से गॉड लाईक. दिल से गॉड लाईक. येस दिल से गॉड लाईक. येल्लो हॉट पाहिजे, येल्लो हॉट, येल्लो हॉट इन चॅट गायज, कमेंट दिल कमेंट. से गॉड लाईक. येस झालं. आता बिझनेस आपण प्लॅन करून ठेवलाय. क्लच गॉड ही काय क्लचगड? क्लच गॉड ही गायला हा गॉड लाईक. क्लचगड की गॉड लाईक? पंक की गॉड लाईक आहे. क्लचगडची काय मेड किंग आहे. मला ती आवडायची. हा ती अरे TSM एंटी डायरेक्ट बोल ना, मग सगळ्यांना समजेल. समजलं? ए कॉपरेटिव्ह चला भावांनो आम्ही चाललोय. मी आता दाखवतो स्वतःला, कारण का मी उघड आहे. बघू हां झालं भावांनो, दिल से गॉड लाईक. चला बाय बाय. हा ब्लॉग इथेच आपण एंड करूया. हा ब्लॉग म्हणजे आजच्या दिवसाचा ब्लॉग. भेटूया पुढच्या दिवसाच्या ब्लॉगमध्ये. तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाय बाय.